आमच्या भागातला हापूस हा किमान 125 वर्ष जुना आहे. शिवनेरी हापूस हा काही नवा भाग नाही आहे, हा 100 वर्ष जुना आहे. तुम्ही याची साईज बघू शकता, शेप बघू शकता. 100 वर्षापूर्वी लावलेले हापूस आहेत आणि एक नव्हे अशी तुम्हाला किमान येणेरे, काले, तांबे, गंगापूर, शिनोली, आमोंडी, कोलदारा ह्या भागामध्ये 100 वर्ष जुनी हापूस आंब्याची अनेक झाडं मिळतील, अनेक लागवडी मिळतील. तसं आमचा आंबा हा कोकणपेक्षा उशिरा येतो, परंतु बलसाडपेक्षा देखील उशिरा येतो, असा दोन्हीतला फरक आहे. हापूसला ज्यावेळी तुमचं टेम्परेचर एक्स्ट्रा येतं, 40, 42, 43 जातं, त्यावेळेला हापूस संपतो. तसं आमच्याकडं घडत नाही. ह्या गावांमध्ये टेम्परेचर खूप कंट्रोल राहतं आणि म्हणून हापूस आंबा इथं माती वेगळी आहे, इथलं मायक्रो क्लायमेट वेगळं आहे, इथला पाऊस वेगळा आहे आणि इथलं भौगोलिक रचना वेगळी आहेत. त्यामुळे इथला आंबा हा रासायनिकदृष्ट्या जेनेटिकली सगळ्याच प्रकारे इतर कुठल्याही भागांपेक्षा वेगळा आहे. माझ्या हातामध्ये आता हे जे आंबे तुम्ही बघताय हे आहेत हापूस आंबे, परंतु हे जे हापूस आंबे आहेत हे कोकणातले नाही आहेत. माझ्या पाठीमागं तुम्ही ही जी बाग बघताय ही सुद्धा हापूस आंब्याची बाग आहे, परंतु मी आता कोकणातल्या बागेमध्ये उभा नाही, तर मी आता पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या एका बागेमध्ये उभा आहे. आणि या हापूस आंब्याला शिवनेरी हापूस या नावाने भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅगिंग मिळालंय मागच्या वर्षीच. आणि आत्ता हा आंबा जगाच्या पाठीवरती नव्या नावानं म्हणजे शिवनेरी हापूस या नावानं ओळखला जाणार आहे. माझ्या आता समोर हे जे बघताय हे क्रेट आहेत आणि याच आंब्याची हार्वेस्टिंग या ठिकाणी झालेली आहे. या आंब्याचं नेमकं वैशिष्ट्य काय? आपण बेसिकली बघतो की कोकणातला हापूस आंबा किंवा हापूस आंब्याचं नाव घेतलं की आपल्याला हापूस आठवतो, देवगड हापूस, रत्नागिरी हापूस. पण आता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यात सुद्धा हा हापूस आंबा पिकवला जातोय. शिवनेरी हापूस या नावाने त्याला GI टॅग मिळालंय. याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे आणि वेगळे पण काय हे आपण जाणून घेतोय. ज्या व्यक्तीने यासाठी GI टॅग मिळण्यासाठी प्रयत्न केलेत त्यातल्या काही व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजेच माजी सनदी अधिकारी अभिमन्यू काळे सर आपल्यासोबत आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. आता हा जो आंबा आपण बघतोय किंवा हे झाड आपण बघतोय नेमकं काय वेगळेपण आहे सुरुवातीला सांगा. बघा, शिवनेरी हापूस हे GIचं ज्यावेळी आता नव्याने भारतात सुरू झालं त्यानंतर आपण याला आता शिवनेरी हापूस म्हणून GIच्या मानांकनासाठी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन झालं. परंतु आमच्या भागातला हापूस हा किमान 125 वर्ष जुना आहे. 1920 साली लावलेली आमच्या घरातली आंब्याची लागवड आजही माझ्या आजोबांनी लावलेली शिनोली या गावातली 1923 सालची हापूस आंब्याची लागवड आहे. तुम्ही याची साईज बघू शकता, शेप बघू शकता. 100 वर्षापूर्वी लावलेले हापूस आहेत आणि एक नव्हे अशी तुम्हाला किमान येणेरे, काले, तांबे, गंगापूर, शिनोली, आमोंडी, कोलदारा ह्या भागामध्ये 100 वर्ष जुनी हापूस आंब्याची अनेक झाडं मिळतील, अनेक लागवडी मिळतील. ही शिवनेरी हापूस हा काही नवा भाग नाही आहे, हा 100 वर्ष जुना आहे. फक्त आता योगायोगाने आपल्यासारख्या डिजिटल मीडियाने याला प्रसिद्धी दिली, त्याबद्दल मी खरोखर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो, सर्व डिजिटल मीडियाचे आणि सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींचे आभार मानतो. हा आंबा जुना आहे, याची ओळख नवी होती आहे. जसा कोकण हापूस हा शेकडो वर्ष जुना आहे, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन 2018 साली झालं. त्याच पद्धतीने या भागातल्या शेतकऱ्यांनी प्रयत्न केला आणि त्याचं मागच्या वर्षी रजिस्ट्रेशनची आमची सुरुवात झाली. त्यामुळे ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणाल तर 100 वर्षांपासून इथला आंबा आज रोजी 3 ठिकाणचे हापूस भारतभर प्रसिद्ध आहेत. कोकणातला हापूस तर सर्व ख्यात आहे, त्यानंतर बलसाडचा हापूस गुजरातमधला आणि शिवनेरी हापूस हे तिन्ही 100-125 वर्षाची परंपरा असणारी हापूसची झाडं इथं आहेत. आमच्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही सह्याद्रीमध्ये आहोत, आम्ही समुद्रापासून दूर आहोत. आमच्या भागामध्ये जमिनीत पाणी फार कमी आहे, आमची माती वेगळी आहे. डोंगर दऱ्यातला हा आंबा आहे, समुद्रापासून दूरचा आंबा आहे, प्रचंड ऊन सहन करणारा आंबा आहे. कोकणात आणि बलसाडला उन्हाचं टेम्परेचर ज्या वेळेला लक्समध्ये आपण मोजतो त्यावेळेला ते आमच्यापेक्षा कैक पटीने कमी असतं. हा सगळा जो आंबा तुम्हाला दिसतो हा आंबा पूर्ण उन्हाळ्यातला ताप खाऊन शेवटी प्री मान्सून शॉवर्स खाल्ल्यानंतर जूनच्या सुरुवातीला येणारा आंबा आहे. हे फार मोठं फरक कोकणातल्या बलसाडच्या ह्या दोन्ही साम्य आहेत, दोन्ही किनारपट्टीला आहेत आणि आम्ही सह्याद्रीच्या या बाजूला डोंगरदऱ्यातला आंबा आहे. हा फार मोठा फरक आहे आणि याचं नोंद ज्यावेळी आम्ही GIला रजिस्ट्रेशन केलं त्यावेळी याचे सगळे पॅरामीटर्स तपासून घेतलेले आहेत. GI टॅगिंग करताना याचा जिनोम तपासण्यात आलेला आहे, क्रोमोझोम तपासण्यात आलेले आहे आणि दोन्हीतला फरक
त्या GIच्या तपासणीत आलेला आहे आणि त्यामुळे हा आंबा निश्चितपणे वेगळा आहे. सर आता तुम्ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची जी सांगितली, आता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आता 1-2 दिवसामध्ये किंवा 26 तारखेला तर केरळात मान्सून दाखल होणार आहे. आता सध्या हे हापूसचे आंबे झाडावरती आहेत, अजून पाड लागण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सेम टाइमला कोकणातला हापूस आंबा संपत आलाय. हे याचं वैशिष्ट्य आहे. हा, आता याच्यात बघा असं आहे, सायंटिफिकली जसे तुम्ही विषुववृत्ताच्या जवळ जाता तसा विषुववृत्ताच्या जवळ मोहर लवकर येतो. हे आपल्याला झाडाची फिजिओलॉजी समजावी लागेल. सुरुवातीला सर्वात पहिला केरळ आणि तामिळनाडूच्या कॉन्फ्लक्सवरती जो आंबा आहे तो भारतातला सगळ्यात पहिला मोहर तिथं येतो. त्यानंतर कर्नाटक आणि मंगलोरच्या जवळच्या आंब्याची झाडं असतात तिथं येतो. त्यानंतर गोव्यात येतो. गोव्यानंतर महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीला मोहर पहिला येतो आणि जिथं मोहर पहिला येतो तिथला आंबा लवकर मॅच्युअर होतो. याचबरोबर आपण जर बघितलं तर यानंतर आपण जसं जसं मध्य प्रदेशला जाऊ, उत्तर प्रदेशला जाऊ, बिहारला जाऊ, हे चौसा, लंगडा, दशेरी, पायरी हे सगळे जे शेवट येतात त्याचं कारण असं आहे की ते नैसर्गिक फरक आहे. विषुववृत्तापासून जवळ गेले की उशिरा मोहर येतो, उशिरा फळ मॅच्युअर होतात. तसं आमचा आंबा हा कोकणपेक्षा उशिरा येतो, परंतु बलसाडपेक्षा देखील उशिरा येतो. असा दोन्हीतला फरक आहे. हा, आता दुसरा एक मुद्दा आहे. तुम्ही सांगितलं की 100 ते 125 वर्ष जुना इथला आंबा आहे, पण आता आपण बघतो की कोकणातला जो हापूस आंबा आहे तो खूप जुना आहे. तर इथं लागवड कशी काय आली या ठिकाणी, किंवा कुठून याचे मूळ कुठलं आहे, काय सांगाल? आता याच्यात एक तर निश्चित आहे की ह्या भागामध्ये हापूस बाग नावाचं एक गाव आहे आणि हे पुरातन गाव आहे. या जुन्नर आंबेगाव. जुन्नरमध्ये आता तुम्ही जाणार आहात, जुन्नरमध्ये जुन्नर शहराला लागून हापूस बाग नावाचं गाव आहे. त्या हापूस बाग गावाला लागून अमरापूर नावाचं गाव आहे. आणि ह्या दोन्ही ठिकाणचे आंबे हे इतिहास प्रसिद्ध आहे. मुघल दरबारच्या नोंदी आहेत की जुन्नरचा भागातला आंबा हा तिथं जायचा. त्याचबरोबर तो आंबा नुसता मुघल दरबारात जायचा नाही, तो इराणच्या बादशहाला मुघल बादशहांनी भेट दिल्याच्या नोंदी आहेत. ह्याचा जर विचार केला तर हे आम्ही म्हणतो 100-125 वर्ष आमच्या भागातला जुना आहे. एखाद्या वेळेस याचा आता आम्ही KVKच्या मदतीनं, आमच्या नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र याच्यात मोठं काम करत आहे. KVKच्या मदतीने आम्ही निश्चितपणे याचा आणखी ट्रेस लावू आणि माझा अंदाज असा आहे की ही आंब्याची जात ह्या भागातला आंबा 200-300 वर्ष जुना निघायला पाहिजे, परंतु अभ्यास केल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य होणार. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भौगोलिक मानांकन देताना त्या मातीचं त्या भागाचं काहीतरी वैशिष्ट्य आपण बघतो, त्यानंतरच ते तपासलं जातं आणि नंतर भौगोलिक मानांकन मिळतं. तर आता या मातीचं जुन्नर आंबेगावच्या ज्या पट्ट्यामध्ये लागवडी आहेत हापूस आंब्याच्या आणि जिथं आपल्याला GI टॅग मिळाला, त्या भागाचं किंवा त्या मातीचं, त्या हवेचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं, जेणेकरून आपल्याला ह्याचं वेगळेपण सिद्ध करता येईल? पहिलं म्हणजे आपण तुलना केली तर कोकणातली माती ही लाल माती असते, इकडची माती ही काळी माती आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष काळ्या मातीत जो आंब्याने रासायनिक मूलद्रव्य, नैसर्गिक मूलद्रव्य जी स्वीकारलेली आहेत ती सगळी वेगळी आहेत. त्या मातीपेक्षा ह्या मातीमध्ये मोठा फरक पडतो. दुसरा फरक आहे, हा डोंगरदऱ्यातला आंबा आहे. आपण जर बघितलं तर हा आंबा जुन्नर, आंबेगाव, खेड, पश्चिम घाटातल्या बऱ्याच छोट्या छोट्या खोऱ्यांमध्ये, ज्याला मायक्रो क्लायमेट म्हणतो, मायक्रो क्लायमेट हे अशा प्रकारचं आहे की ह्या मायक्रो क्लायमेटमध्ये टेम्परेचर फार वाढत नाही. आमच्या ज्या गावांमध्ये आंबा पिकतो त्या गावांमध्ये कुठेही तुम्हाला तापमान 40 डिग्रीच्या वर लवकर जाताना दिसणार नाही आणि त्यामुळं हा हापूस टिकतो. हापूसचं वैशिष्ट्य काय आहे, हापूसला ज्यावेळी तुमचं टेम्परेचर एक्स्ट्रा येतं, 40, 42, 43 जातं, त्यावेळेला हापूस संपतो. तसं आमच्याकडं घडत नाही. ह्या गावांमध्ये टेम्परेचर खूप कंट्रोल राहतं आणि म्हणून हापूस आंबा, इथं माती वेगळी आहे, इथलं मायक्रो क्लायमेट वेगळं आहे, इथला पाऊस वेगळा आहे आणि इथलं भौगोलिक रचना वेगळी आहे. त्यामुळे इथला आंबा हा रासायनिकदृष्ट्या, जेनेटिकली सगळ्याच प्रकारे इतर कुठल्याही भागांपेक्षा वेगळा आहे. सर आता याचं मूळ तुम्ही जे सांगितलं, तर काही लोक सांगतात की कोकणातले हापूस आंब्याचे रोप इकडे आणून लावले होते 100-125 वर्षापूर्वी किंवा काय. पण आता ज्या वेळेला आपण कोकण हापूस आंब्याचा तुलनात्मक अभ्यास करतो, तर ज्या वेळेला 2 हातामध्ये 2 आंबे असतील, एक देवगड किंवा कोकणातला हापूस आंबा आणि एक शिवनेरी हापूस आंबा जो या भागातला आहे किंवा जे या बागेतला आहे, तर या 2 आंब्यामध्ये काय फरक तुम्ही सांगाल आकारामध्ये, रंगामध्ये, चवीमध्ये आणि वासामध्ये? बघ, जाणकार माणसं दोन्हीमध्ये फरक निश्चित सांगू शकतात. विशेषतः मी एवढंच म्हणेन की कोकण हा फार मोठा जिओग्राफिकल मोठा ट्रॅक आहे, पण मी स्पेसिफिकली म्हणेल गिरिये किंवा देवगड ह्या भागामधल्या आंब्याची जी लाली आहे
आणि समुद्रापासून जवळ आहे, कातळावरती आहे. त्याची स्किन त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खूप पातळ आहे, आमच्या पाहण्यातला आहे. परंतु स्मेलला आमचा आंबा कुठेही कमी पडत नाही. स्किन आमची जाड आहे, कारण आम्हाला उन्हाला तोंड द्यायचं आहे. संपूर्ण उन्हाळा आम्हाला खायचा आहे. आमच्याकडे टेम्परेचर प्रचंड आहे, त्याला टिकण्यासाठी म्हणून आमची स्किन थिक आहे. परंतु ऊन खाल्ल्यामुळं आमच्यात जे फ्लेवर तयार होतात, आमच्यात जी गोडी तयार होते, ती अप्रतिम आहे. आता या भागामध्ये जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये साधारणतः किती शेतकरी, किती क्षेत्र किंवा किती झाडं हापूस आंब्याचे असतील तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचं वय किती? सगळ्यात जुने झाडं किती वर्षाची आहेत आणि अजूनही त्याच्या लागवडी सुरू आहेत? तर जुने झाडे साधारणतः एक अंदाजे किती तुम्ही सांगू शकता? स्टॅटिस्टिकली डाटा. बघा, आमच्याकडं 125 वर्षापूर्वीच्या ज्या लागवडी आहेत, 100 ते 125 वर्षापूर्वीच्या त्या लागवडी आहेत आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमध्ये, गंगापूरमध्ये, शिनोलीमध्ये, कोलदऱ्यामध्ये. इथं जे जे आमचे व्यापारी होते, हापूस आंब्याचे इथले शेतकरी होते, ज्यांनी जाऊन स्वतः आंबा विकायला सुरुवात केली, ते तिथं जाऊन व्यापारी बनले. त्यांच्या आणि जुन्नर तालुक्यामध्ये तर प्रचंड गाव आहेत, म्हणजे अख्खं येणेरे, काले, तांबे खोरं, निरगुडं, जुन्नरच्या आजूबाजूचा भाग, हा सगळा पश्चिम भाग जो आहे उमरजपर्यंत, ओतूरपर्यंतचा, या सगळ्या भागामध्ये कैक गावं अशी आहेत की ज्याच्यामध्ये 100-125 वर्षापूर्वीची झाडं तुम्हाला आजही उभी मिळतील. यानंतर मोठा टप्पा एक दिसतो असा की ज्यावेळी श्रमशक्तीद्वारे फळबाग योजना महाराष्ट्रात आली, त्यावेळी शरद पवार साहेबांनी योजना केली. समजा ती 80च्या दरम्यानची गोष्ट असेल, तर 50 वर्ष जुन्या ज्या बागेत आज आपण उभे आहोत, ही त्यावेळीचीच लागवड आहे. 50 वर्ष जुन्या तर इथं हजारो शेतकऱ्यांच्या तुम्हाला झाडं दिसतील. आमच्याकडे दुसरा एक फरक मोठा असा आहे की बांधावर झाडं लावण्याची पद्धत फार आहे. आमच्याकडे शेती फार मोठ्या प्रमाणात नसते, थोडी शेती असते, खाचरं असतात, त्या खाचरावरती बांधावर असतात. पण ओव्हरऑल सगळ्यांचा आमचा अनुभव असा आहे की किमान 1000 एकर क्षेत्रावरती आज हापूस आंब्यांची लागवड आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये GI टॅग मिळालेला आहे, त्याचा अजून काही प्रशासकीय बाबी बाकी असतील किंवा झाल्या असतील, पण याचा फायदा शेतकऱ्यांना म्हणा किंवा ब्रँडिंगसाठी म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवरसाठी म्हणा, एक्सपोर्टसाठी म्हणा, काय फ्युचर असेल या शिवनेरी हापूसचं? काय तुमचा काय अंदाज आहे? मी स्वतः माझा आंबा देखील फॉरेनला एक्सपोर्ट करतो. मला स्वतःला एकच वाटतं की खरा पैसा मिळेल इथल्या शेतकऱ्याला तर स्थानिक बाजारपेठेत मिळेल. कारण आज आपण बघितलं तर मुंबई शहरामध्ये 1,500-2,000 हजार रुपये डझनने आंबा सहज लोक विकत घेतात. परदेशात वगैरे जाणं हे भाग सोडून द्या, परदेशात हापूस आंब्याची माहिती जे भारतातले गेलेत त्यांनाच आहे. त्यामुळं मी परदेशासाठी कधी असा मला स्वतःला त्याचं काही फार कौतुक वाटत नाही. महाराष्ट्रामध्ये आणि आंबा खाणाऱ्या गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये आमच्या हापूसचे GIचं झाल्यानंतर आणि ज्या अजून मोठ्या प्रमाणात म्हणजे 5-1 हजार एकरवर जर ही लागवड झाली तर मोठ्या प्रमाणात आंबा उपलब्ध होईल आणि महाराष्ट्रातच आम्हाला इतका भाव मिळेल की आम्हाला जावं लागत नाही. मी दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगतो, आमच्या भागातला एकही आंबा कॅनिंगला जात नाही. आंबा कॅनिंगला जात नाही याचा अर्थ असा आहे की आमच्याकडच्या फ्रेश आंब्यालाच एवढी मागणी आहे की कॅनिंग करणे हा प्रकारच आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आमच्यातली लागवड कितीही वाढली तरी फ्रेश आंबा हा भरपूर चालणार आहे आणि फ्रेश आंब्यालाच आम्हाला डिमांड असेल. आपण जे म्हणतो पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीप्रमाणे, तर ठीक आहे, तत्वतः बरोबर आहे, कोणी काढले तर काढलं, पण आज तरी फ्रेश आंब्याला, शिवनेरी हापूस या फ्रेश आंब्याला प्रचंड मागणी मुंबईत आहे. तुम्ही मगाशी सांगितलं आंबा झाडावरून पडला तरी खराब होत नाही किंवा पिकल्यानंतर त्याचा आतून खराब निघत नाही, काय त्याच्या मागचं सायन्स? हा, तर याच्या मागचं सायन्स फार, म्हणजे मला एवढं सांगता येईल की आमच्याकडं कोणीही कल्टार नावाचं जे सुप्रसिद्ध किंवा काही जे काय रसायन असेल की ज्यामुळे आंबा लवकर येतो, मोहर लवकर येतो, आमच्याकडे कुणीही वापरत नाही. आमच्याकडे रासायनिक खतांचा वापर खूप कमी आहे. तुम्ही बघा आमच्या बागांमध्ये, बघा तुम्ही येऊन बघा, शेणखताचे ढीग मगाशी तुम्ही पाहिले. आणि मी या निमित्तानं एवढीच तुम्हाला विनंती करेल की लोकमतने आमच्याकडचे किमान 2 डझन आंबे घेऊन जावेत, ते पिकवावेत आणि ग्राहकांना जरूर दाखवावेत. कारण नुसता कच्च्या आंब्याचा भाग नाही आहे. आमच्याकडच्या आंब्याचं गुणवत्ता ही कापल्यानंतर आमच्याकडे साका खूप कमी निघतो, खराब आंबा खूप कमी निघतो. हे वास्तव आहे. हे जर कुठं लोकांपुढं आलं तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, एवढी मी आपल्याला नक्कीच विनंती करेन. ओके, खरं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो हापूस आंबा आहे हा कोकणातला नाही तर आता पुणे जिल्ह्यातला शिवनेरी हापूस आहे. ठळक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर 3 आपण याला ठळक वैशिष्ट्यामध्ये सांगू शकतो. तर ते म्हणजे ह्याची साल जाड आहे. दुसरा मुद्दा, ह्याचं जे उत्पादन आहे हे उत्पादन या
शिवनेरीच्या या पवित्र मातीमध्ये तयार झालं, त्यामुळे याचा वास अप्रतिम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे, कोकणातला हापूस आंबा संपत आलाय आणि आत्ता माझ्या पाठीमागे झाड तुम्ही बघताय, हे आंबे अजून कच्चे आहेत, अजून पाडाला लागण्याची प्रक्रिया त्याची सुरू आहे. ज्यावेळेला कोकणातला हापूस आंबा संपेल त्यावेळेला हा हापूस आंबा मार्केटमध्ये येणार आहे. यामुळं ह्याची जी वैशिष्ट्य किंवा ह्याची जी खासियत आहे ती वेगळे पण आपल्याला दर्शवून देते. हा आंबा इथल्या शेतकऱ्यांसाठी खरंच एक वरदान ठरेल. हा जो GI टॅग मिळाला आहे तो शेतकऱ्यांच्या ब्रँडिंगसाठी, शेतकऱ्यांच्या या आंब्याच्या निर्यातीसाठी आणि एकंदरीतच शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धता मिळवून देण्यासाठी फायद्याचा ठरेल अशी एक अपेक्षा आहे. दत्ता लवंडे, लोकमत ॲग्रो, पुणे.